महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींसाठी मोठी खुशखबर. दिवाळी आधीच दिवाळी, मोठं दिवाळी गिफ्ट. लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका. लाडकी बहीण योजनेला ब्रेक नाही. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती. निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे योजनेला ब्रेक लागला, योजनेला स्थगिती लागली, योजना बंद झाली अशा बातम्या फिरत आहेत. पण लक्षात घ्या, हाच प्रश्न माध्यमांनी जेव्हा शिंदे साहेबांना विचारला तर त्यावर त्यांनी जे उत्तर दिलं ते उत्तर ऐकून समस्त महिला ज्या महाराष्ट्रातील आहेत त्या प्रचंड खुश झालेल्या आहेत. सोबतच एका सभेमध्ये बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी काय वक्तव्य केलं आहे ते देखील मी तुम्हाला क्लिप लावून दाखवणार आहे. ते तुम्ही ऐकलं तर तुम्हाला आनंदाचा धक्का बसेल. योजना बंद झाल्याचं वृत्त समोर आलं, मग पुढच्या हप्त्यांचं काय होणार? 6वा 7वा हप्ता मिळणार का? बोनस मिळणार का? त्याचबरोबर ज्या महिलांना पहिल्या काही हप्त्यांचे पैसे राहिले असतील, कोणाला 1,500 आले, कोणाला 3 आले, कोणाला 4.5 आले, कोणाला 7.5 आले, बोनसच आला नाही किंवा सगळं आलं, बोनस गॅसचे पैसे आले नाही, अशा महिलांना चिंता वाटायला लागली की आता पैसे केव्हा येणार, उरलेले पैसे केव्हा येतील, आमचे मागचे पैसे केव्हा येतील, पुढचा हप्ता केव्हा येईल, बोनस केव्हा येईल, अशा शंका निर्माण झाल्या आणि ज्यामुळे महिलांमध्ये खळबळजनक स्थिती निर्माण झाली. महिलांना चिंतेचं वातावरण निर्माण झालं. पण लक्षात घ्या, काल त्या ठिकाणी एक प्रचार माध्यमाशी बोलताना ज्यावेळेस शिंदे साहेबांना त्यांनी प्रश्न विचारला आणि त्यावर त्यांनी काय उत्तर दिलं ते उत्तर ऐकून महिलांमध्ये प्रचंड आनंद निर्माण त्या ठिकाणी झालेला आहे. योजनेला ब्रेक नाही, योजनेला ब्रेक लावण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही अशी माहिती शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी दिली. तर व्हिडिओमध्ये सविस्तर आपण जाणून घेणार आहोत की पुढच्या हप्त्यांचं आता काय होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले, का महिला इतक्या खुश झालेल्या आहेत. सोबतच दिवाळी बोनस संदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट देखील समोर आलेली आहे. पुढचे हप्ते, मागचे हप्ते, दिवाळी बोनसच्या संदर्भात तुम्हाला चिंता असेल तर संपूर्ण सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे. डायरेक्ट क्लिप लावून आपण पुराव्यासहित दाखवणार आहोत, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. त्यामुळे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. लाडक्या बहिणींचं टेन्शन गेलं, महिलांमध्ये प्रचंड आनंद. योजनेला ब्रेक नाही, आता टेन्शन घेऊ नका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. लक्षात घ्या, आता योजना बंद झाल्याचं वृत्त आलं, योजना बंद झाल्याची बातमी समोर आली. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने लाडक्या बहीण योजनेला ब्रेक लागला, लाडक्या बहीण योजनेची स्थगिती आली अशा बातम्या समोर आल्या. महिला वर्गामध्ये विविध चर्चा सुरू झाल्या. आता चर्चा प्रथम आज सुरू झाली की मागच्या हप्त्यांचं काय होणार. एखाद्या महिलेला मागचे हप्ते राहिले असतील, कोणाला 1.5 आले, 3 आले, 4.5 आले, 7.5 आले, बोनसच आला नाही, काहीच आलं नाही, तर त्यांचं काय होणार. ज्यांना सगळं आलं त्यांना पुढच्या हप्त्याचं काय होणार, बोनसचं काय होणार, गॅसच्या पैशाचं काय होणार, हा प्रश्न त्या ठिकाणी महिला वर्गामध्ये होता. तर असाच प्रश्न जो आहे, लक्षात घ्या, मग योजना खरंच बंद होणार का, पुढच्या हप्त्याचं काय होणार, बोनसचं काय होणार, यावर प्रसार माध्यमांनी शिंदे साहेबांना एक प्रश्न विचारला. तर लगेच आपण क्लिक लावून दाखवूया. पाहू शकता तुम्ही काय म्हणाले ते. आचारसंहितेमुळे लाडक्या बहीण योजनेला ब्रेक लावलेला आहे, ती थांबवली आहे. नाही, आचारसंहितेमुळे लाडक्या बहिणीला ब्रेक लावण्याचा काही प्रश्न आलाच नाही. कारण आम्ही नोव्हेंबरचे पैसे पण ऑक्टोबरमध्येच दिलेले आहेत. आम्ही ॲडव्हान्समध्ये पैसे आमच्या लाडक्या बहिणींना दिले, त्यामुळे आमची नियत साफ आहे. इथे त्यांनी स्पष्ट केलंय की योजनेला ब्रेक लावण्याचा प्रश्नच नाही आहे, प्रश्नच येत नाही. कारण की आम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये जे आहे, तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे सुद्धा पैसे आम्ही आधीच दिलेले आहे. आम्हाला माहिती होतं की आचारसंहितेमुळे प्रॉब्लेम येऊ शकतो, आचारसंहितेचा जो नियम आहे तो कदाचित याच्यावर बसू शकतो, त्यामुळे तुम्हाला आधीच पैसे दिलेले आहेत. ॲडव्हान्स घेणारं नाही तर ॲडव्हान्स देणारं आमचं सरकार आहे. त्यातच 2 ते 3 दिवसापूर्वी एका सभेमध्ये बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी महिलांसाठी एक आनंदाची मोठी घोषणाच केली, ज्यामुळे प्रचंड महिला वर्ग प्रचंड आनंदात आहे. जबरदस्त घोषणा जी झाली तर ती ऐकून तुम्ही त्या ठिकाणी आनंदाने अगदी नाचायला सुरुवात कराल. कारण की काय म्हणाले शिंदे साहेब याच्यामध्ये तुम्ही लगेच ऐकून घ्या आणि त्यानंतर अतिशय महत्त्वाची अपडेट ऐकल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका, नाहीतर तुमचा 11,000 रुपयाचा लॉस होऊ शकतो. बाकीच्या महिलांना 11 मिळतील पण तुम्हाला मिळणार आहे. पण सभेत शिंदे साहेब काय म्हणाले ते एकदा ऐकून घ्या. एकही माझी बहीण वंचित राहणार नाही. एवढंच सांगतो की माझ्या लाडक्या बहिणींच्या योजना कधी बंद होणार नाहीत. खूप आनंददायी अशा घोषणा, क्लिअर जे त्या ठिकाणी स्पष्ट वक्तव्य त्यांनी केलं आहे की योजना कधीही बंद होणार नाही. लक्षात घ्या, 2 अतिशय महत्त्वाचा दिलासे त्यांनी दिलेले आहेत. योजनेला ब्रेक नाही. त्याचबरोबर एका सभेत बोलताना ते म्हणाले की ही जी काय हे आहे, म्हणजे जो लाभ आहे तुमचा, तुम्हाला 1,500वर आम्ही ठेवणार नाही, तुम्हाला आम्ही 1.5चे 2 करू, 2चे 2.5, 2.5चे 3 करू. महिलांना लखपती झालेलं आम्हाला बघायचं आहे, अशी त्यांनी त्या ठिकाणी क्लिअर केलं आहे. तर ह्या जे त्या ठिकाणी या जी घोषणा केली, ही जी माहिती दिली स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी माहिती दिली, त्यामुळे महिला ज्या आहेत त्या अत्यंत खुश झालेल्या आहेत.
आणि महिलांमध्ये आता आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. आता मग नेमकं पैसे केव्हा येणार? पैसे केव्हा येणार? उर्वरित पैसे नक्की केव्हा येणार? दिवाळी बोनस केव्हा येणार? त्याचबरोबर 11,000 रुपये जे आहे तुम्हाला दिवाळीला जे मिळणारे 11,000 रुपये ते कसे मिळणार? तर लक्षात घ्या, निवडणूक आयोग काय म्हणालं, सरकारला योजना स्थगित का करावी लागली, सरकारने काय काळजी घेतली, पुढच्या हप्त्यांचं आणि बोनसचं काय होणार, आता अतिशय महत्त्वाच्या विषयाकडे आपण वळतो आहोत. आता लक्षात घ्या, जी योजना आहे तर ही योजना आचारसंहितेच्या आधीच सुरू झाली होती, अगदी 4-5 महिने आधी सुरू झाली होती. मग आचारसंहितेचा नियम सांगतो की आधी चालू असलेल्या योजना ज्या आहेत तर त्या चालू ठेवल्या जाऊ शकतात, पण निवडणूक आयोगाच्या अधिकाराचा वापर करून त्यांनी ही जी काही योजना आहे त्यांचं असं मत आलं की अशा काही योजना असतात की ज्या त्या ठिकाणी मतदारांना लाभ देऊन त्यांचं जे मतावर प्रभाव टाकू शकतात, तर त्यामुळे अशा योजना बंद करण्याचा निर्देश त्यांनी काढला. तसे आदेश त्यांनी महिला व बालविकास मंत्री जे आहेत किंवा तो विभाग आहे त्यांना दिले. विभागाकडून माहिती मागवली, विभागाकडून माहिती आली, विभाग असं म्हणाला की आम्ही 4-5 दिवसापासूनच हा जो लाभ आहे तो वितरित करण्याचा बंद केला आहे. मग आता लाभ बंद केला, मग आता इथून पुढे लाभ मिळेल का? दिवाळी आधी काही बोनस वगैरे मिळेल का? तर बोनसच्या संदर्भात एक अपडेट समोर आली होती की 5,500 रुपयाचा बोनस मिळेल, काही महिलांना 3 तर काही महिलांना 2.5, असं टोटल 5.5 मिळेल अशी त्या ठिकाणी एक चर्चा सुरू होती. पण ती चर्चा एकदम खोटी आहे असं त्या ठिकाणी ज्या आदिती तटकरे आहेत त्यांच्या विभागाने दिली होती. त्यामुळे बोनसचा तर विषय नाही, पण 6वा आणि 7वा हप्ता जो आहे तो तुमचा डिसेंबरचा आणि जानेवारीचा जो हप्ता असणार आहे, आता तो तुम्हाला केव्हा मिळेल? तर तो आचारसंहिता संपल्यानंतर मिळेल. लक्षात घ्या, आचारसंहिता जी आहे आता ही केव्हा संपेल? तर निवडणूक त्या ठिकाणी आपलं मतदान आहे ते 20 नोव्हेंबरला, निकाल आहे तो 23 नोव्हेंबरला. 23 नोव्हेंबर एकदा झाला की त्यानंतर त्या ठिकाणी जी आचारसंहिता असते तर ती आचारसंहिता त्या ठिकाणी निघून जाते आणि ज्यावेळेस आचारसंहिता निघून जाईल तर त्यावेळेस ज्या योजना असतात तर त्या योजना पूर्ववत होतात आणि त्यानंतर सगळे जे पैसे आहेत तर ते तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. कारण की सरकारने घोषणा केली, सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केली, पैशांची तजवीज देखील सरकारच्या माध्यमातून झालेली आहे. त्यामुळे यात तिळमात्रही शंका नाही आहे की हे जी योजना आहे ती सुरूच राहणार आहे, योजना ही कधीच बंद होणार नाही असं आपल्याला त्या ठिकाणी समजत आहे. त्यामुळे नक्कीच चिंता करण्याची कुठलीही गरज नाही. तुमचे उर्वरित पैसे जरी आधीचे जरी पैसे राहिले असतील तर ते देखील ते तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे इथे आता चिंता करण्याचा प्रश्न नाही, फक्त आता आपल्याला थोडे दिवस त्या ठिकाणी वाट पाहावी लागेल आणि नक्कीच तुम्हाला उर्वरित तुमचे आधीचे पैसे, त्याचबरोबर पुढच्या हप्त्यांचे पैसे, तुमचा जे काय असेल राहिलेलं आधीचं असेल तर ते देखील तुम्हाला मिळण्याशिवाय राहणार नाही. तर अशी त्या ठिकाणी आपण आशा करूयात आणि अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी, अशा अपडेटसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर देखील करायला विसरू नका. धन्यवाद. आचारसंहितेमुळे लाडक्या बहीण योजनेला ब्रेक लावलेला आहे, ती थांबवली आहे. नाही, आचारसंहितेमुळे लाडक्या बहिणीला ब्रेक लावण्याचा काही प्रश्न आलाच नाही.